तर भाई आता डोळे बंद करायला लावून राहिली, काहीतरी गिफ्ट देता आपल्याला, का देताय माहित नाही. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भाई आता सकाळचे वाजून राहिले, पूर्ण 5 वाजलेले आहे सकाळचे. तर आता उठलो तर भाई आंघोळ वगैरे करेन आम्ही. आमच्या घरची घडी थोडीशी समोर आहे. सगळ्यात पहिले मी इकडे येऊन बसलो. आता आंघोळ वगैरे करेन. आता इकडे आमच्या बढियापैकी बाबा वगैरे होईल. म्हणजे आता आंघोळ वगैरे करतो मी तुम्हाला भेट. तर मित्रांनो आता आपली आंघोळ वगैरे पण झाली. आपण रेडी वगैरे काऊन नाही आलो, कारण की तिकडे बाबा वगैरे व्हायचे, सर्व लोक यायचे. तर मी एवढा धीरे काऊन बनवतो व्लॉग, कारण की इकडे आपला अधू झोपला आहे. या लोकांना काही नाही झोपले तरी बी हे लोक छोटे आहे म्हणून. तर बढियापैकी आम्ही लोक बाबा वगैरे करतो, मगच भेटतो तुम्हाला. आता सर्वांच्या बाबा वगैरे झाल्या सर्वांच्या. आणखीन इकडे आता अधुले नेहाताई खेळवून राहिलेली आहे, बघू शकता तुम्ही. सर्व तयार नेहा दीदी आपली ब्लॉगमध्ये येण्यासाठी. बघा मग आपली मम्मी इकडे बसल्या आहे, पप्पा पण इकडे बसला आहे. आणखीन हे आपली मोठी मम्मी आहे, हाय करते. मग आता सबस्क्राईब करणं बनत आहे तुम्हाला. आणखीन आपली वहिनी आहे, थोडी युनिक तरीक्यामध्ये हाय करा आपली वहिनी. बघा म्हटलं ना तुम्हाला, युनिक तरीक्यामध्ये हाय करा. आणखीन तुम्ही इकडं बघू शकता, पूर्ण अंधाराच्या रात्री, म्हणजे रात्री नाही सकाळचे 5:45 वाजले आहे. आता जस्ट उन्हाळ्याची स्टार्टिंग आहे, नाही तर 5:30 वाजेपर्यंत तर सूरज निघून जाते. आता बढियापैकी रेडी वगैरे होतं. तुमच्या भाऊ थोडं हँडसम वगैरे बनतं भाई. आता रेडी वगैरे झालं, जास्त तर नाही, थोडासा हँडसम दिसत असेल एकदम थोडासा. आता बढियापैकी ब्लूबेरी वगैरे पितो. इकडे पाहू शकता आपल्या मम्मीनं बनवून ठेवले आपल्यासाठी ब्लूबेरी. याले म्हणते ब्लूबेरी. तुम्हाला याचे पॅकेट दाखवू का? हे बघा, हा याचे पॅकेट ब्लूबेरीचा. पाहू शकता तुम्ही लोक, याच्यानं फॅट वगैरे कमी होते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. आणखी मी ब्लॉगिंग बघा असा करतो. आपला आयफोन राहते, कधी बी मिनी ब्लॉगसाठी काम येऊ शकते ना. आपण याच्या मागे एक स्टिकी टाईप काही लावलेला आहे, त्याच्यानं पण आपण ब्लॉगिंग वगैरे करतो. आणखीन एक कॅमेऱ्याची क्वालिटी पण सही आहे आपला S24 FEची. आणखीन आयफोनची तर बघणंच नाही पडत. आणखीन आता इकडे आपली भाभी पाहू शकता चाय काढत आहे. चाय गाईज मला तर भुरी चाय, दूधची चायपेक्षा काळीच चायमध्येच नाही, भुरी चायपेक्षा काळीच चायमध्ये मजा येते. आणखीन तुम्हाला ब्रेड खायची इच्छा असेल तर खाऊ शकता तुम्ही लोक ब्रेड. आणखीन आत्तापर्यंत आपली तयारी वगैरे सर्व मेकअप वगैरे झाला, तरी पण इकडे काही उजेड झालेला नाही आहे. थोड्या वेळात उजेड घेऊन पण आता गार्डन वगैरे जायची इच्छा होती, आपण गार्डन वगैरे. तर बाई आता डोळे बंद करायला लावून राहिली, काहीतरी गिफ्ट देता आपल्याला, का देताय माहित नाही. मला वाटलंच होतं भाई, काही ना काही प्रँक तर असं नाही. फेकला आपण तो डब्बा. यार काही पण असं गिफ्ट आहे, ते गिफ्ट द्यायचं तर चांगल्यानं देणं पडतं गिफ्ट. आणखीन मी आता चाललो थोडं टिमकीमध्ये दर्शन वगैरे करायला. तिकडे आता ब्लॉग काही बनवत नाही, कारण की तिकडे पण परमिशन लागते ब्लॉग बनवायला, म्हणून आपण तिकडे ब्लॉग काही बनवून वगैरे नाही. काल भवन गेलो होतो, आज टिमकी चालू. मित्रांनो आता घरी आलेलो आहो ना, आता मी एडिटिंग करायला बसलो आहोत. आपला जो फुल ब्लॉग होता कालचा तो एडिट करून राहिलो मी. आणखीन आता मी आयफोननं शूट करून राहिलो, कारण की इकडे आपण एडिटिंग करत आहोत. फुलवाला ब्लॉग मी एडिटिंगसाठी यूज करतो कॅपकट, कारण की ह्या मला ॲप खूपच जास्त आवडते. ज्याची आपल्याला एडिटिंग वगैरे पाहिजे सर्व त्या याच्यामध्ये होऊन जाते. आपल्याकडे लॅपटॉप काही नाही, आपण मोबाईलनंच करतो एडिटिंग वगैरे सर्व काही. आणखी मिनी ब्लॉगची एडिटिंग आपल्या आयफोननंच होते, कारण की पूर्ण क्लिप्स आयफोनमध्येच राहते. फायनली आपली पूर्ण एडिटिंग वगैरे झाली आहे, आणि हा ब्लॉग पूर्ण 10 मिनिटाचा बनलेला आहे. यार पाहता कोणी पाहत नाही आपले ब्लॉग, तरी पण आपण 10 मिनिटाचे ब्लॉग बनवतो. येतो तरी बी जास्त व्ह्यू तर नाही आहेत, 50-60 असेच व्ह्यू येते. आता तर तेवढी पण नाही असं वाटून राहिलं. आपण कंटिन्यू आता ब्लॉगिंग चालू करत आहोत, फुल ब्लॉग वगैरे. आता आम्ही लोक मॅच वगैरे खेळायला जाईल ना, आमच्याकडे आता काही कंटेंट वगैरे होता नाही, म्हणून फुल ब्लॉग वगैरे नाही बनवत होतो. पण आता डेली तुम्हाला फुल ब्लॉग दिसणार आता माझ्यावर. तर आपण एडिटिंग वगैरे केली, मग बढियापैकी आपण झोपलो. 11 वाजता झोपलो ना, आता डायरेक्ट 3 वाजता उठलो. बढिया जेवण वगैरे केला, आणखीन परत आलो आपण स्टोरूममध्ये एडिटिंग करायला. आणखीन भाई तुम्ही ऊन तर पाहू शकता किती खतरनाक आहे. एवढा उन्हात आपण बिना पंख्यानं राहतो इकडे, कारण की हवाची पण थोडी आवाज येते ना,
मिनी ब्लॉगमध्ये पाहू शकता तुम्ही किती गरमी आहे. आता तरी पण मार्चच चालू आहे, एप्रिल मे बाकीचे आहे. तेव्हा तर अशी खतरनाक गरमी होणार आहे आपल्याला. नाही त्या टायमाला तर आपण सकाळीच एडिटिंग करून म्हटलं, कारण की एवढं उन्हीत आणखीन एडिटिंग आणि इकडे पूर्ण आपलं असे हाल खराब होऊन जाईन यार. म्हणून म्हणतो तुम्हाला लवकरात लवकर फॉलो करा तुमच्या भावाले. 1000 सबस्क्रायबरचे टार्गेट ठेवलं आपण, लवकरात लवकर करून द्या. आपलं चॅनल पण मॉनिटाईज होऊन जाते. लवकर लवकर तुमच्या भावाले फॉलो करा, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या. पूर्ण एडिटिंग वगैरे झाली. कालच्या मिनी ब्लॉगची फुल ब्लॉग पाहिला आहे का तुम्ही? ना माहीत नाही. लवकर लवकर कालच्या फुल ब्लॉग नाही बघितला असेल तर फुल ब्लॉग बघून घ्या. कालचा आपला कार्याचा पहिला दिवस होता, आणखीन आजच्या आपल्या कार्याचा दुसरा दिवस आहे. चला तुम्हाला थोडीशी स्टार्टिंग दाखवून देतो मिनी ब्लॉगची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळी आपण सकाळी 5 वाजता उठून घेतो, मग बऱ्यापैकी आंघोळ वगैरे करून घेतो, कारण की आमच्या आजपासून कार्य वगैरे चालू होणार होतं ना. इकडे सर्व लोक बसले होते, सर्वांची आंघोळ वगैरे सर्व झालं होतं. मग आमची ज्योत वगैरे लागून घेतली, आम्ही सर्वांनी मिळून बऱ्यापैकी बाबा वगैरे करून टाकले. तेवढ्याच मी टिप ज्याच्यानंतर तुम्ही लोक पाहून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या इंस्टाग्रामवर पण आपण मिनी ब्लॉग टाकतो. मग आता आपण खाली चाललो. एडिटिंग वगैरे पूर्ण संपलेली आहे, व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे ना. आता टाईम होऊन राहिला 6:15 वाजून राहिले, 6:15 वाजून राहिले आता. आणखीन इकडे स्वयंपाक वगैरे करून राहिली आपली भाभी, आणि तिकडे आपली नेताई आहे, की आपली मम्मी पण इकडे स्वयंपाक करत आहे. शेंगाची भाजी बनवत आहे, शेंगाची भाजी, गव्हाच्या शेंगा. आणखीन आपली इकडे पप्पा आहे, की इकडे अशिंबा वगैरे वहिनी वगैरे सर्व बसले आहे. इकडे आक्का इकडे वाट्याने चिलत आहे. आणखीन मला आता दळण आणायला जायचं आहे, दळण आणायला जा म्हणत आहे मध्ये. आणखीन तुम्ही बाहेरचा माहोल बघू शकता थोडासा, असं काय माहोल चालू आहे बाहेरच्या. दळण वगैरे घेऊन पण घरी आला आता. इकडे आपला अदू भैया खेळत आहे, अदू भैया इकडे मस्त खेळत आहे. आणखीन इकडे क्रियांशी दिदी पण खेळत आहे. आणखीन तुम्हाला आता दाखवतो, आपली वहिनी नाही का मॅगी बनवून राहिली, मॅगी अनहेल्दी चीज. पाहू शकता तुम्ही, अनहेल्दी चीज. जाऊ दे, आपला चेहरा दाखवतच नाही. आणखी इकडे नाही आता आपली हेल्दी चीज बनवत आहे. का बनवत आहे सांगू का तुम्हाला? मूग डाळचे पराठे. तुम्ही ना मूग डाळचा हलवा ऐकला असाल, मूग डाळची भाजी, मूग डाळ सब ऐकला असाल, पण मूग डाळचे पराठे पहिली वेळ ऐकत असाल तुम्ही. हा बघा, मी नाही का ब्लॉग बनवत राहायचो ना, हा माझ्याकडे असं बघते, याला माहीत नाही का समजते हा का करत आहे का नाही, है ना अदू? बघा हा अदू मस्त खेळून राहिला. आता इकडे त्याचा स्विमिंग पूल आहे छोटासा, तिकडे क्रियांशी पण खेळत आहे. आणि इकडे आता पोळी बनवणं तेवढ्या वेळपासून चालीची आहे, यांची पोळी बनवून काही झालेली नाही आहे. मग हा व्लॉग मी इकडेच एंड करून राहिलो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता भेटून आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यापर्यंत बाय बाय, नमस्कार मंडळी.